हॅलो दोस्तो, आज आपण सामवेदबद्दल खोलवर सुरुवातीपासून अखेरीपर्यंत समजून घेणार आहोत. सामवेद हा हिंदू धर्मातील 4 प्रमुख वेदांपैकी एक वेद आहे. साम म्हणजे गीते, गायन, संगीतबद्ध मंत्र आणि वेद म्हणजे ज्ञान. याचा अर्थ होतो गीतांचे ज्ञान किंवा मंत्र गायलाचे वेद. म्हणजे इतर वेद जसा ऋग्वेद ज्ञान देतो, तसा सामवेद मंत्रांना विशेष संगीत आणि लय देतो. सामवेदला बऱ्याचदा गीतांचे वेद किंवा मंत्र गायनाचे वेद म्हणून ओळखले जाते. ज्यांना गीते वाद्यांप्रमाणे गायली जातात तीच सामवेद आहे. या वेदात 1875 मंत्र आहेत. त्यापैकी बहुतेक ऋग्वेदातूनच घेतलेले आहेत, पण ते संगीतबद्ध स्वरात सादर केलेले आहेत. भाग 2. इतिहास आणि वेदांमधले स्थान. सामवेदचा इतिहास प्राचीन वैदिक काळापासूनचा आहे. साधारण 1200 ते 1000 BCE पर्यंत त्याची रचना झाली असावी अशी मान्यता आहे. हे ऋग्वेदानंतर येणारे पण यज्ञ परंपरेमध्ये वापरले जाणारे तिसरे महत्त्वाचे ग्रंथ आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतो, वेदानाम सामवेदो अस्मि. या ओळीचा अर्थ असा की सामवेदात संगीत आणि भक्ती भागाचे प्रतीक आहे. भाग 3. का संगीतबद्ध? कारण आणि अर्थ. इतर वेद मंत्र केवळ उच्चारले किंवा वाचले जातात, पण सामवेदातील मंत्र विशिष्ट सुरांमध्ये गायले जातात. त्यामुळे ते संगीत आणि लयची अनुभूती देतात. या वेदातील मंत्र खालील कारणासाठी संगीतबद्ध करण्यात आले आहेत. आणि मगच्या रश्मीत मंत्र गायनामुळे वातावरण शुद्ध होते. यज्ञातील देवांना तंतोतंत सज्ञान देण्यासाठी आवाजाचा उपयोग केला जात असे. हे उद्गीत गायन म्हणून ओळखले जाते, म्हणजे मंत्रांचा गायनाद्वारे उत्सव. भाग 4. सामवेदाची रचना, स्ट्रक्चर. सामवेद 2 भागात विभागले आहे. 1. पूर्वाचिका. या भागात मंत्र आणि गीत गायनाचे मूळ स्वरूप आहे. येथे सुरुवातीस यज्ञात म्हणायचे गीत समाविष्ट आहेत. 2. उत्तराचिका. या भागात मुख्य यज्ञ आणि अनुष्ठानात गायले जाणारे मंत्र आहेत. ही पूर्ण रचना बहुधा यज्ञ सत्रासाठी व्यवस्थित केलेली आहे. या व्यतिरिक्त सामवेदातील 3 मुख्य संहिताही आहेत. 1. कौथुमी संहिता. 2. राणायनीय संहिता. 3. जैमिनीय संहिता. हे त्यावेळची विविध पद्धती दर्शवितात. भाग 5. संगीत आणि भारतीय संगीताचा संबंध. सामवेदचा सर्वात मोठा वैशिष्ट्य हा तो संगीतबद्ध स्वरूपाचा आहे. आज ज्याला आपण भारतीय शास्त्रीय संगीत म्हणतो, त्याचे स्वर आणि राग या सामवेदातील सुरगायन पद्धतीपासून निघाले अशी मान्यता आहे. सामवेदात मंत्र फक्त उच्चारले जात नाही, ते गायले जातात लयबद्ध स्वरात, ज्यामुळे मन, भावना आणि चेतना या सर्वांवर आवाजाचा प्रभाव होतो. हे तंत्र पुढे संगीताची आधारशिला बनले. भाग 6. सामवेदचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक परिणाम. धार्मिक, आध्यात्मिक दृष्ट्या सामवेद केवळ मंत्रांचा संग्रह नाही, हा मानसाच्या अंतिम शांतीचा मार्ग म्हणूनही ओळखला जातो. यज्ञ आणि पूजा दरम्यान सामगान म्हणजे गायक स्वरातील मंत्र केल्याने लोकांना श्रद्धा आणि एकाग्रतेचा अनुभव येतो. वैज्ञानिक, मानसिक दृष्ट्या आज आधुनिक वैज्ञानिक अभ्यासानुसार लयबद्ध आवाज, चॅन्टिंग मानसिक स्वास्थ्याला उत्तेजित करते. असे संगीत किंवा मंत्र सुरात मनाची दशा शांत, एकाग्र आणि केंद्रित होते. वातावरण शुद्ध करणाऱ्या ध्वनी कंपनांचे परिणाम जाणवतात, ज्यामुळे चिंता कमी होते आणि ध्यान वाढते. हे तंत्र प्राचीन काळात माइंड फोकस आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वापरले जात असे. हा अनुभव दुसऱ्या अभ्यासात सुद्धा दिसतो, कारण चॅन्टिंग आणि लयबद्ध संगीत मनाच्या तरंगांना स्थिर करतात. भाग 7. सामवेद आणि यज्ञ आणि पूजा परंपरा. यज्ञाच्या वेळी मंत्रांचा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो. सामवेदाच्या मंत्रांचे कुमार म्हणजे चॅन्ट्स विशिष्ट सुरात गायले जातात, जे वातावरणात पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. आणि हे चॅन्टिंग केवळ वचन नसून आवाज आणि लय यातून देवत्वाशी संपर्क साधण्याचे तंत्र आहे. भाग 8. उपनिषद आणि तत्वज्ञान. सामवेदात समाविष्ट काही उपनिषद जसे छांदोग्य उपनिषद आणि केन उपनिषद आहेत, जे ध्वनी, आत्मा, आत्मज्ञान आणि चेतनेवर खोल विचार करतात. या उपनिषदांमध्ये असे विचार आहेत की ध्वनी आणि स्वरांचा अनुभव आपल्या अंतर्मन आणि चेतना या दोन्हीला बदलवू शकतो. भाग 9. आधुनिक जीवनात सामवेदाचा उपयोग. आजच्या जीवनात मानसिक ताण, चिंता आणि मानसिक गोंधळ या सर्वांमध्ये हे चॅन्टिंग, ध्यान, योग, ध्यान संगीत आणि मंत्राभ्यासात उपयोगी ठरते.
लोक मानसिक शांती, संतुलन आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी सामवेदाच्या मंत्रांचा उपयोग करतात. कित्येक योग किंवा ध्यान सत्रात त्याचा प्रत्यक्ष अनुभवही आहे. भाग 10. संक्षेप आणि श्लूस. सामवेद हे फक्त एक वेद नाही, ती ध्वनी, संगीत, मंत्र, श्रद्धा आणि चेतनेचा सुंदर संग्रह आहे. हे आपल्या पौराणिक संस्कृतीचा गीतात्मक स्वरूप आहे, ज्यामुळे संगीत आणि भक्ती ऐकण्याच्या पद्धतीचा जन्म झाला. आजच्या जीवनातही त्याचा उपयोग दिसतो. ध्यान, भक्ती, मानसिक शांती आणि जीवनाची लय मिळवण्यासाठी. चेतावणी न विसरता या शास्त्रीय ज्ञानाच्या अभ्यासाने आपला मन शांत आणि लक्ष केंद्रित होण्यास मदत होते आणि खूपदा जे आपण रोजच्या दैनंदिन जीवनात अनुभवतो, चिंता, गोंधळ, अशांतता, त्या गोष्टी कमी होतात. जर तुम्हाला आणखी अशी माहिती, कथा, सायन्स प्लस धर्म समजून घेण्याची इच्छा असेल तर एव्हरीडे क्लॅरिटीला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ शेअर करा.